सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामकृष्णनगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार येथील प्लॉट नंबर 77 मध्ये राहणारे फर्निचर व्यावसायिक प्रकाश पंढरीनाथ बोरसे हे दिनांक 15 मार्च 2024 रोजी एका विवाह सोहळ्यानिमित्त बाहेरगावी गेले होते। घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केलाय। घरातील कपाटाची तोडफोड करून सामानाची उचकापाचक केली आहे आणि त्यात ठेवलेली 5 ग्रॅम सोन्याची माळ, 2 पितळी पातेले, 2 तांब्याच्या घागरी आणि 2 स्पीकर असा मुद्देमाल चोरून नेलाय। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। चोरीची घटना निदर्शनास येताच पश्चिम देवपूर पोलिसांना पाचारण करण्यात आलं। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक कापडणीस हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असून तपासाला गती देण्यासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते। अज्ञात आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाण्याची शक्यता आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद नोंदविण्याची व गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत। माझं नाव नयन विजय बोरसे। आमच्या घरात चोर आले काल 15 तारखे म्हणजे रात्री पहाटे, आज 16 तारखेला पहाटे चोरी झाली आमच्या इथे। आम्ही लग्नाला गेलो होतो चाळीसगावला आणि माझी 4.5 ग्रॅमची पोत, पातिले, आमचे पातिले, 2 पातिले, 2 घागरी आणि स्पीकरसुद्धा नेलेले आमचे होम थिएटरचे चोरांनी। पोलिसांना कळवलं आणि पोलिस आले, त्वरित आले, चौकशी केली आमच्या घराची। रिपोर्ट दिला समोरच्या। तरी पोलीस लोकांना आम्ही खूप विनंती करतो की आमचे चोरीला जे गेले ते आम्हाला परत वापस मिळावं। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।